नमस्कार. इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि डॉक्टर विजया डायग्नोस्टिक सेंटर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणा सन्मान पुरस्कार 7 पुरस्कार्थी महिलांना आम्ही प्रदान केले. याच्यामध्ये संपदा थिटे गायन क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर मानसी दांडेकर या नृत्य क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर वैशाली दाभाडे या सामाजिक कार्य, त्याच्यानंतर कुमारी सनम शेख ही कुस्तीगीर छोटीशी मुलगी आहे, तिला महाराष्ट्र केसरी पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर रेखा भेगडेजी स्वतः पत्रकार आहेत. यानंतर शुभांगी घाटे, डॉक्टर शुभांगी घाटे या CRPFमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात की त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातलं काम हे अतुलनीय आहे, कारण CRPFमध्ये काम करताना त्यांनी स्वतः गोळ्या पण झेललेल्या आहेत, असं हे व्यक्तिमत्व. यानंतर नीलम उपाध्याय यांचाही आम्ही सन्मान केला, ज्या सर्पमित्र आहेत. आणि हे 7ही क्षेत्रातले ह्या व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला एक त्यांनी स्वतःचा ठसा निर्माण केलेला आहे. आणि ही प्रेरणा सगळ्यांना मिळावी, समस्त महिलांना मिळावी याचा विचार करून आम्ही दोन्ही संस्थांनी मिळून हे पुरस्कार यांना आज प्रदान केले. आणि हे करताना आम्हाला अत्यंत आनंद झाला. जसं डॉक्टर दीपाली म्हणाल्या तसा हा पुरस्कार आम्ही त्यांना प्रदान करताना नर्सिंग स्कूलमधल्या काही विद्यार्थिनी होत्या, तर मराठी शाळेमधल्या काही विद्यार्थिनी होत्या की ज्यांना ही प्रेरणा मिळाली. आणि याच्यातून हेच आम्हाला अपेक्षित आहे की अजून महिला सक्षमीकरण होईल आणि महिलांचं कायम पाऊल नेहमी पुढेच राहील. आणि हा अत्यंत हृद्य सोहळा खूप सुंदर वातावरणामध्ये पार पडला. धन्यवाद. पण मी जरी प्रोजेक्ट चेअरमन असले तरी अर्धा भार तिने सांभाळलेला आहे. तर रश्मीचा सत्कार हेमताईंनी करावा. घरचा सत्कार हवा ना. शिंदे मॅडमला विनंती करते आणि त्यांच्याबरोबर आलेल्या मराठी शाळेच्या मॅडमला विनंती करते की आम्ही शिवजयंतीला मराठी शाळेत नथुभाऊ भेटले मराठी शाळेला गेलो आणि तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे सगळ्यांच्या नाही आहेत मुलांना बसायला काही कार्यक्रम असेल हॉलमध्ये, तर इनरव्हील क्लब थ्रू आणि माझ्या मुलीचा बर्थडे या महिन्यात असतो, तर त्या निमित्ताने आम्ही काही सतरंजा त्यांना देऊ इच्छितो. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि प्रातिनिधिक स्वरूपात 4 मुलींनी स्टेजवर या की स्टेजवर यावं.